उन्हाळी वाळवणामध्ये करायला एकदम साधे सोपे असे हे तांदळाचे पळीपापड अगदी तिप्पट चौपट हे पळीपापड फुलतात. करायला तर एकदम साधे आणि सोपे आहेत आणि तुम्ही बघू शकता की एकदम पांढरे शुभ्र असे हे आपले तांदळाचे पळीपापड इथं झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. हे तुम्हाला आवाजावरूनच लक्षात येत असेल की एक तांदळाचे पळीपापड एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत आणि अगदी तिप्पट चौपट हे पळीपापड तयार होतात. तर हेच पळीपापड आज कसे करायचे ते बघूया. पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरुवातीला आपल्याला भांड्यामध्ये एक इथं वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ शिजवताना भांडं शक्यतो थोडंसं मोठं घ्यायचं. आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने मी आता यामध्ये सुरुवातीला मी 10 वाटी बरोबर पाणी घालून घेणार आहे. जर गरज वाटली तर आपण नंतर पाणी ॲड करायचं आणि आत्ता मी सुरुवातीला 10 वाटी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाणी इथं मी थंड वापरलेलं नाही, पाणी हे कोमट यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे तांदळाचं पीठ केलं कसं, तर तांदूळ एक दिवस आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो तांदूळ उन्हामध्ये वाळवून आपल्याला याचं पीठ दळून आणायचं आहे. तर आता मी बरोबर 10 वाटी यामध्ये कोमट पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच पिठाच्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून आपल्याला पूर्णपणे हे पीठ एकजीव या पाण्यामध्ये करून घ्यायचं आहे. आता याला मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथं मी साधारण 1-1.5 चमचा यामध्ये बरोबर मीठ घातलेलं आहे. तुम्ही आता यामध्ये थोडीशी मिरची तुम्हाला जर टेस्टसाठी हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट देखील घालू शकता किंवा थोडं चिली फ्लेक्स देखील घालू शकता. मी यामध्ये प्लेनच ठेवलेलं आहे, त्यामुळे मी आता फक्त 1-1.5 चमचा यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा याला छान असं मिक्स केलेलं आहे. आता त्यानंतर हे भांडं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि सतत आपल्याला असं एकसारखं असं हलवत राहायचं आहे. पूर्ण या टोटल प्रोसेसला म्हणाल तर 20 ते 25 मिनिट आपल्याला पीठ शिजवण्यासाठी वेळ लागतो. आता जवळजवळ एक 4 ते 5 मिनिट होत आलेले आहेत आणि पीठ हळूहळू आपलं थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे. जसजसं वेळ जाईल तसतसं हे पीठ नेहमीपेक्षा थोडंसं तांदळाचं पीठ असल्यामुळे हे पटकन असं फुलून वरती येतं. आता तुम्ही बघू शकताय जवळजवळ एक 8 ते 10 मिनिट आता होत आलेले आहेत आणि पीठ मगापेक्षा तुम्ही बघू शकताय की आता पीठ हे आपलं छान असं थोडं घट्ट झालेलं आहे, पण हे पीठ आपलं शिजलेलं नाही. अजून आपल्याला 10 ते 15 मिनिट हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. आता थोडंसं मीडियम असं आपलं हे पीठ थोडंसं घट्टपणाला आलेलं आहे. आपल्याला लो गॅसवर सतत असं हलवत राहायचं आहे. गॅस आपल्याला अजिबात फुल गॅस करायचा नाही, लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हे पीठ एक 20 ते 25 मिनिट आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. आता मला हे थोडंसं मिश्रण अजून दाटसर वाटते, त्यामुळे यामध्ये मी अजून 1 वाटी यामध्ये कोमट पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी आपल्याला जर घालायचं असेल वरून तर थंड पाणी वापरायचं नाही, आपल्याला गरम किंवा कोमट पाणी यामध्ये घालून घ्यायचं. इथं मी पुन्हा 1 वाटी कोमट पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे. आणि आता जवळजवळ एक 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता की मगापेक्षा पीठ आपलं छान असं घट्ट झालेलं आहे आणि पीठ देखील आपलं अगदी छान असं शिजत आलेलं आहे. आपल्याला सतत असं एकसारखं हलवत राहायचं आहे. एक 20 ते 25 मिनिटांना थोडंसं आपल्याला हे पीठ चेक करायचं आहे. अशा पद्धतीने चमच्यावर आपल्याला बोटाने रेष ओढून बघायची. जर हे दोन्ही बाजूचं पीठ एकत्र झालं नाही तर समजायचं की आपलं पीठ इथं अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता एक 20 ते 25 मिनिट झालेले आहेत. आता अजून एक 2 ते 3 मिनिट फक्त पीठ मी इथं थोडंसं शिजवून घेणार आहे. आपलं पीठ इथं शिजलेलं आहे. फक्त एक 2 ते 3 मिनिट याला पुन्हा थोडंसं मी असं हलवून घेणार आहे आणि अशा पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे या पिठाची. आणि आता मी या स्टेजला गॅस बंद करणार आहे आणि गॅस बंद केल्यानंतर अगदी शेवटी आपल्याला यामध्ये चमचाभर यामध्ये मी जिरे यामध्ये घालून घेतलेले आहेत. जर तुम्हाला जिरे घालायचे असतील तर अगदी शेवटी घाला, सुरुवातीला जिरे अजिबात घालू नका, कारण सुरुवातीला जर जिरे घातले तर आपले पापड हे काळपट होतात, पांढरे शुभ्र होत नाहीत. त्यामुळे जिरे अगदी पीठ शिजल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर आपल्याला जिरे यामध्ये घालून याला छान असं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे पीठ थोडंसं कोमट झाल्यानंतरच याचे पापड आपल्याला घालायचे आहेत. गरम गरम असताना आपल्याला याचे पापड घालायचे नाहीत. पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की मगापेक्षा पीठ हे दाटसर असं पीठ आपलं झालेलं आहे. मगाशी जी कन्सिस्टन्सी होती आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय की पीठ मगापेक्षा अजून थोडंसं घट्ट झालेलं आहे. आपल्याला कोमट म्हणजेच थोडं थंड झाल्यानंतरच आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने थोडे थोडे आपल्याला हे पळीपापड तांदळाचे घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने इथे मी हे सगळे पळीपापड घालून घेतलेले आहेत आणि याला मी 1-2 दिवस उन्हामध्ये असंच वाळवून घेणार आहे. 2 दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकताय की अगदी छान आपले पातळ आपले हे पळीपापड इथं तयार झालेले आहेत.
आणि तेलात टाकल्यानंतर तर तुम्ही बघू शकताय की अगदी तिप्पट चौपट हा पापड असा फुलून पटकन वरती येतो. आणि जर तुमचं पीठ जर व्यवस्थित शिजलं नाही तर पापड उन्हामध्ये घातल्यानंतर ते मोडू शकतात. त्यामुळे अगदी आपल्याला पीठ 25 ते 30 मिनिट अगदी लो गॅसवर छान असं आपल्याला पापडचं पीठ हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की अगदी तिप्पट चौपट आपला हा पापड झालेला आहे. आणि आवाजावरून लक्षात येत असेल की अगदी हे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तांदळाचे पळीपापड तयार झालेले आहेत. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की पापड करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.